वर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतांना की जय. म्हणा अस्ति भाती प्रिय सिंधुत नामरूप लाटा भासत तेरी पुंडरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतांना की जय. अर्थापत्ती प्रमाणाचे प्रकारांचा विचार पाठीमागच्या पाठाच्या वेळेस झालेला आहे, बरोबर. आणि अर्थापत्ती प्रमाणाचे जे प्रकार दिलेले आहेत त्या दोन प्रकारात पहिल्यांदा पृष्ठार्थापत्ती आणि नंतर श्रुतार्थापत्ती असे दोन प्रकार झालेले होते. सांगा कोण सांगताय? नवीन कोण सांगतं का? वारीला न येणारे सांगतो. शिंदेताई सांगतो. शिंदेताई एकच आहे. श्रुतार्थापत्ती प्रमाणाचे पण दोन प्रकार सांगितलेले त्यांनी. अभिधानानुप अर्थापत्ती आणि अभिहितानानुप अर्थापत्ती. त्या अभिधानानुप अर्थापत्तीचं खालचा भाग वरचा झाला होता आधी. श्रुतार्थापत्तीचं पहिलंच झालेलं आहे. त्यात उदाहरण सांगितले त्यांनी. उदाहरण दिले म्हणजे दार लाव या वाक्यात दोन्हीपैकी कोणत्याही एका शब्दाचा उच्चार केला की दुसऱ्याचा त्याच्याशी अन्वय होऊन अर्थबोध होतो. श्रुतार्थापत्ती म्हणजे ऐकून जे ज्ञान होतं त्याच्यात श्रुत. दृष्टार्थापत्तीचं सांगायचं का? मग दृष्टार्थापत्तीमध्ये म्हणजे पुष्टतेवरून त्याच्या रात्रीच्या भोजनाची कल्पना करणं हे दृष्टार्थापत्तीचं उदाहरण आहे. आणि श्रुतार्थापत्तीमध्ये तो देवदत्त कुठेतरी जिवंत आहे, ते वाक्य देवदत्त आहे या वाक्यावरून तो जिवंत आहे. देवदत्त हा जिवंती, ते श्रुतार्थापत्तीचं उदाहरण सांगितलं. आणि त्या श्रुतार्थापत्तीचे दोन प्रकार सांगितले त्यांनी. अभिधानानुप अर्थापत्ती आणि अभिहितानानुप अर्थापत्ती. तर अभिधानानुप अर्थापत्तीचं सांगतायत द्वारंपी देई या वाक्यात दार लाव असं वाक्य उच्चारलं तर कोणत्याही एक शब्दाचा वापर उच्चार केला द्वार त्याच्यावरून मग दुसऱ्या शब्दाचा त्याच्या अभिधान म्हणजे अन्वय लागणं. त्या पदाचा अन्वयाच्या द्वारे गुण होणं याला अभिधान असं म्हटलेलं आहे. आणि त्या अभिधानाची आणि त्याच्याद्वारे जी अर्थापत्ती होते ते अभिधानानुपत्ती रूप श्रुतार्थापत्ती. आणि त्याचं उदाहरण द्वारंपी. कोणत्याही एका शब्दाचा उच्चार केला तर दुसऱ्या शब्दाचा त्याच्या अर्थाचा अन्वय बोध होतो आणि त्यानुसार क्रिया होते थोडक्यात. आणि त्याचे पण दोन प्रकार केले. आणखी त्यांनी अर्थ अध्यारवाद आणि शब्द. तर अध्याहार म्हणजे त्या ठिकाणी संगती लावून घेण्यासाठी जो केलेला स्वीकार त्याचं नाव म्हणण्याचा स्वीकार तो अध्याहार आहे. आणि त्या अध्याहारात अर्थाचा आणि पदांचा असे दोन प्रकाराने अध्याहार केले जातात. काही ठिकाणी पद लावून त्याचा अर्थबोध केला जाईल, काही ठिकाणी अर्थावरून केला जाईल. आता इथे सुद्धा द्वारंपी गेयीमध्ये द्वारम असा शब्द प्रयोग केला तर त्याला पिगेयी या शब्दाची काय आहे? अपेक्षा आहे, म्हणून शब्दाचा अध्याहार झाला. पण द्वारंपी गेयी याच्यात दार लाव याच्या पाठीमाग काय सांगायचंय तर वारा आला सोसायट्याचा, म्हणून त्याला म्हटलं की पटकन दार 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 असा शब्द प्रयोग केला. द्वारम द्वारम संस्कृतमध्ये, म्हणून त्याचा ते सांगितलं. द्वारम असं म्हटलं तर तिथं अर्थाचा काय केला आणि शब्दाचा सुद्धा अध्याहार. हे केवळ अर्थापत्ती प्रमाणातच होतं, दुसऱ्या आणि त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून हे अभिधानानुपत्ती रूप अर्थापत्ती याचं हे उदाहरण आहे. हे आतापर्यंत जे सांगितले हे उदाहरण अर्थापत्ती प्रमाणाचंच आहे. आणि मग शब्दाचे अन्वय बोधाचे शब्दाचे जे फल त्याला अभिधान असे म्हणतात. आणि हा पहिला अर्थ झाला. आता दुसरा अर्थ सांगतात की
द्वारंभिदे म्हणजे हे शब्द उच्चारलं तर तिथं वक्त्याचं तात्पर्य काय त्यानुसार त्याचा अर्थ बोलतो. तर वक्त्याच्या तात्पर्याचाही विचार केला जातो. वक्त्याचं काय तात्पर्य आहे त्याच्यामध्ये, वक्त्याला काय सांगायचं. तेच वारा सुटतो किंवा द्वार म्हटलं तरी पण वक्त्याने तर त्यानुसारच मग वारा सुटलेला आहे किंवा मग दार लावण्याची कल्पना त्याच्या त्या क्रियेवरून होते किंवा प्रसंगानुसार मग त्याचं इच्छा काय वक्त्याची त्यानुसार तात्पर्य वक्त्याचं तात्पर्य हे उपपाद्य आहे आणि त्याचा शब्दाचा किंवा अर्थाचा अध्यार हे उपपादक आहे. अर्थाचा किंवा शब्दाचा अध्यार हा उपपादक आहे आणि वक्त्याचं तात्पर्य हे उपपाद्य शब्दप्रयोग जो केलाय तो उपपाद्य उपपाद्य आहे. म्हणजे वक्त्याचं तात्पर्य त्यांनी जो केलेला शब्दाचा प्रयोग हा उपपाद्य आणि त्याच्यावरून अर्थाचा किंवा शब्दाचा जो अध्याहार लावून घेतलेला आहे तो काय झाला अध्याहार लावून घेणं म्हणजे त्याचा स्वीकार जो केलेला आहे तो स्वीकार जो केला तो काय झाला उपपादक झाला. आणि उपपाद्य त्याच्यापासून काय झालं तर बोध तो झाला तो बोध हा उपपाद्यामध्ये आलेला. श्रुतार्थपत्तीचा विचार अभिधानारूप श्रुतार्थपत्तीचा विचार झाला होता. त्यानंतर अभिहितानुरूप अर्थापत्ती दुसरा आणि याच्यामध्ये पूर्ण वाक्याच्याच अन्वयाची अपेक्षा असते. या अभिधानारूप अर्थापत्तीमध्ये एक शब्दाची अपेक्षा नसते, पूर्णच वाक्याचा अन्वय घेऊन तात्पर्य करावं लागतं थोडक्यात. म्हणजे एका ह्याच्यावरून जमत नाही. पूर्ण कल्पना पूर्ण वाक्याचीच करावी लागते. थोडक्यात त्यांनी उदाहरण सांगितले ज्योतिष्टोम स्वर्ग कामोपयजेत म्हणजे या वाक्यावरून मग स्वर्गची प्राप्ती ज्योतिष्टोम येन स्वर्ग कामो यजेत. ज्योतिष्टोम येन स्वर्ग कामो यजेत स्वर्गाची कामना कशावर होती ज्योतिष्टोम ज्याला स्वर्गाला जाण्याची इच्छा आहे कामना आहे म्हणजे इच्छा आहे त्याने काय करावा ज्योतिष्टोम नावाचा यज्ञ करावा. म्हणजे ज्योतिष्टोम केल्यानंतर काय होईल स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्गाची प्राप्ती कशी होईल यज्ञ संपन्न होईल म्हणजे कर्म आणि त्याच्यापासून काय करावं लागेल अपूर्वाची कल्पना अपूर्व म्हणजेच अदृष्ट. कारण कर्माचं रूपांतर हे अदृष्टात होतं आणि स्वर्ग प्राप्ती तर दीर्घकालाने होते. आता त्याच्यात सुद्धा दोन भाग झाले. एक तुम्हाला साधनता सांगितली उपपाद्य आणि उपपादक. उपपाद्य काय ऐकलं कुठून ऐकलं श्रुतार्थपत्तीमध्ये नाही आणि त्याच्यामध्ये काय ऐकलं तर स्वर्गाला जाण्यासाठी ज्योतिष्टोम हे साधन करावं लागेल. ज्योतिष्टोम साधन काय झालं उपपाद्य झालं आणि मग त्याच्यावर उपपादक स्वर्गाची केलेली कल्पना म्हणजे अपूर्वाची कल्पना. अपूर्व म्हणजेच पुण्य. अपूर्व अदृष्ट पुण्य असं स्वर्गाला जाण्यासाठी जे पुण्य लागतं ते अपूर्व पूर्ण त्याची कल्पना करून मग कळालं त्याच्यावर. आता जिज्ञासूला काय उपयोग आहे अर्थापत्ती प्रमाणाचा. तर अशा प्रकाराने दोन प्रकार मुख्य आणि त्याच्यानंतर ते अभिधानानुपत्ती आणि अभिहितानुपत्ती असे दोन प्रकार केलेले होते ते श्रुतार्थापत्तीत. कारण ही सुद्धा ज्ञान होतात ना आपल्याला. ज्यावरती आपल्याला हे ज्ञान होत आहे तर ते ज्ञान कोणत्या प्रमाणाने होतं अशा प्रकारचा प्रश्न येतो आणि म्हणून हे अर्थापत्ती प्रमाण पुढं आलं की अर्थापत्ती प्रमाणाने हेही ज्ञान करून दिलं. आता त्यात दृष्टार्थानुपत्ती जी आहे ती जास्त वापरली जाते. गवयावरून गवयाच्या दृष्ट गवयावरून त्या ठिकाणी होणारं ज्ञान ते जे आहे पहिल्यांदा दृष्ट गवयावरूनच ज्ञान होतं ना. गवयच पाहिला नाही तर ज्ञान कसं होईल. तर त्या अर्थापत्ती प्रमाणात अर्थानुपत्ती आणि आता इथे आले जे आहे ते ऐकून ऐकल्यामध्ये सुद्धा प्रामाण्य काहीही ऐकून नाही तर ते श्रुतार्थापत्तीमध्ये सुद्धा योग्य ऐकावं लागेल. म्हणजे काय ऐकावं लागेल तर ज्याच्यात प्रामाण्यता आहे तेच ऐकावं लागेल. आता अशा प्रकारची प्रामाण्यता कशात आहे तर ती वेदामध्ये आहे किंवा शास्त्रामधून जे प्रमाणता आलेली आणि मग त्याच्यावरून
श्रुतीची प्रमाण ऐकल्यानंतर त्यापासून होणारं ज्ञान हे सुद्धा अर्थापत्ती प्रमाणाच्या अंतर्गत कसं येतं याच्याविषयीचा विचार दिलेला आहे. किंवा जिज्ञासूला जे ज्ञान होतं ऐकल्यानंतर सुद्धा आणि त्याच्यावरूनच सगळा कारभार होतोय. किंवा दिसणारं जगत हे मिथ्या आहे अशा प्रकारचं ऐकलं आणि कोणी सांगितलं, श्रुतीने सांगितलं. मग श्रुतीने सांगितल्यानंतर त्याने त्याचा काय केला, बोध करून घेतला. त्याच्यातही दृष्ट आणि श्रुत असे दोन्ही प्रकाराने श्रुतार्थापत्ती होताना दिसते. पुढे सांगतील ते एक एक उदाहरण येणार आहे. आता ऐका, वाचा चौथं हेडिंग वाचा. अर्थापत्तीची जिज्ञासूस अनुकूल अशी उदाहरण. चौथे हेडिंग चालले की अर्थापत्तीची जिज्ञासूस अनुकूल अशी उदाहरणे. शिष्याने कारण शेवटी उपयोगिता तर पाहिजे ना. आम्ही अभ्यास केला पण याचा उपयोग काय आहे, तर याचा उपयोग जिज्ञासूस कसा होतो. कारण सगळ्या प्रकाशांच्या मध्ये म्हणजे ज्या ज्या वेळेला प्रकाश त्याचा अध्ययन केला आपण मागचे 4, तर त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला असं एक हेडिंग आलेलं आहे की जिज्ञासूस त्याचा काय उपयोग आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा जिज्ञासूस काय उपयोग आहे, अनुमान प्रमाणाचा जिज्ञासूस काय उपयोग आहे, शब्द प्रमाणाचा काय आहे, उपमान प्रमाणाचा काय आहे, असा विषय होऊन गेला. इथे सुद्धा अर्थापत्ती प्रमाणाचा जिज्ञासूस काय उपयोग आहे. परत जाऊन पहा सगळ्यांनी, मागचे जाऊन प्रत्येक प्रमाणाचा जिज्ञासूस काय उपयोग आहे. तर जिज्ञासूस उपयोग आहे, उपयोगिता असल्याशिवाय सांगतात का. म्हणजे हे नुसतंच शब्दज्ञान प्राप्त करण्यासाठी नाही सांगत, तर याचा खरोखर उपयोगिता आहे. आता अर्थापत्ती प्रमाणाची जिज्ञासूस कशी उपयोगिता आहे ऐका. शिष्याने शंका विचारलेली आहे की महाराज आपण सांगितलेले अर्थापत्ती प्रमाणाचे लक्षण, स्वरूप आणि प्रकार हे मला समजले. बरोबर. पण या अर्थापत्ती प्रमेयची जिज्ञासूस काही अनुकूल उदाहरणे आहेत काय, असतील तर ती मला कृपा करून सांगा. तर नक्कीच आहेत, उदाहरणं आहेत. म्हणजे हे ऐकल्यानंतर जसं आता आपण ऐकलं की शोकम तरते आत्मवीत, वेदामधलं वाक्य आहे. उपनिषदात आलं शोकम आत्मवीत तरती. अन्वय काय लागला, शोकम आत्मवीत तरती. तरती म्हणजे त्याच्यातून तरुण जातात, उद्धार होतो, बाहेर निघतात. कशातून बाहेर निघतात, शोकातून बाहेर निघतात. ज्या अर्थी शोकातून बाहेर निघतात त्या अर्थी शोक आणि आत्मवीत तरती. आत्मवीत म्हणजे आत्म्याला जाणणारा. आत्म्याला जाणणारा हा शोकातून तरुण जातो असा सरळ अर्थ झाला. तर आत्म्याला जाणणारा तरुण जातो. तर जाणणं या पदाचा अर्थ ज्ञान असा आहे. आणि आत्म्याला जाणल्यानंतर म्हणजे आत्म्याच्या ज्ञानानंतर शोकाची निवृत्ती सांगितली शास्त्राने. त्याच्यात मिथ्यात्व शोकाच्या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञानाने जो जो पदार्थ जाणला जाईल, अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. आत्मा हा अधिष्ठान आहे आणि आत्म्याचं ज्ञान झाल्याने शोकाची निवृत्ती झाली असं वेदाने प्रतिपादन केलं. म्हणून आत्मवीत शोकम तरती, आत्म्याला जाणणारा शोकातून तरतो. याचाच अर्थ शोक हा अध्यस्त असला पाहिजे आणि मिथ्या आहे. म्हणजे कोण काय झाला, शोक हा अध्यस्त आहे हे ज्ञान होत आहे. तर तेव्हा हे ज्ञान तरी कसं होतं, तर इथं सुद्धा श्रुतार्थापत्ती काम करते. आपलं श्रुतार्थापत्तीच आहे ती. कारण शोकम तरते आत्मवीत हे वाक्य कुठलं आहे, वेदामध्ये आले, श्रुतीने आलेले. आणि श्रुतीने दिलं ते श्रुतार्थापत्तीचे मध्ये कसं ते ऐका. श्री गुरु म्हणतात, सांगतो आई. त्यांनी पहिला मुद्दा सांगितलेला आहे की तरती शोकम आत्मवीत हे श्रुती वचन म्हणजे जिज्ञासूंना अनुकूल असे श्रुतार्थापत्तीचे एक उदाहरणच होय. अनुकूल चांगलं उदाहरण तरती शोकम आत्मवीत. हे अर्थापत्ती प्रमाणाचं उत्कृष्ट काय आहे, उदाहरण आहेत. आणि त्यातल्या अर्थापत्ती मधली श्रुतार्थापत्ती आहे.
कारण या वाक्यात ज्ञानाने शोकाची निवृत्ती होते असे श्रुत आहे. कशाची निवृत्ती झाली? म्हणजे आत्मज्ञानाने शोकाची निवृत्ती होते असं आपोआप सिद्ध झालं. आत्मविद शोकम तरती, आत्मविद आत्म्याला जाणणारा शोकातून तरला. तर ज्ञानाने जे जे जाणलं जातं म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्तीच होते. हे मुख्य सिद्धांत काय झाला? अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्ती होते, हा सिद्धांत आहे त्याला. आणि मग अधिष्ठान म्हणजे आत्मा, आणि त्या आत्म्याला जाणला की शोक जातो. याचाच अर्थ शोक हा अध्यस्त आहे. अध्यस्थान शोकास मिथ्यात्व असल्याविना ज्ञानाने शोक निवृत्ती होते हे अनुपपन्न आहे. अनुपपन्न म्हणजेच असंभवनीय आहे. काय असंभवनीय आहे? ज्ञानाने शोक निवृत्ती होते. जर शोकास मिथ्यात्व असल्याविना, जर शोकाला मिथ्यात्व नसेल तर ज्ञानाने शोकातून निवृत्ती होणार नाही. म्हणजे ज्ञानाच्या द्वारे शोकातून निवृत्त होणार नाही. ज्या अर्थी शोकाला मिथ्यात्व आहे हे सिद्ध झालं, म्हणून ज्ञानाने शोकाची निवृत्ती झाली, आपोआपच झाली. जर तो सत्य असता तर ज्ञानाने निवृत्ती झाली नसती. सत्य सर्पाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. सत्य सर्पाची म्हणतो, मिथ्या सर्पाची निवृत्ती ज्ञानाने होते. ज्या सर्पाची निवृत्ती ज्ञानाने झाली त्या अर्थी तो सर्प मिथ्या असला पाहिजे. जगाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्माच्या ज्ञानाने झाली, या अर्थी जगात मिथ्या असलं पाहिजे. शोकम तरती आत्मविद, शोकाची निवृत्ती झाली. संपूर्ण विश्वाच्या ठिकाणी जे जीव आहेत त्या जीव हे शोकग्रस्त आहेत असा भाग आधी घ्यावा लागेल. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. अल्प पदार्थात कधी सुख नसतं. तर भूमा सुखस्वरूप आहे, ब्रह्म सुखस्वरूप आहे. आणि मग शोक कशाचा आहे? तर जगताचा किंवा मिथ्या पदार्थाचा शोक आहे. जे पदार्थ उत्पन्न होतात आणि नाश पावतात ते शोकग्रस्त असतात. हे माहीत नसल्यामुळे माणसं त्यांना, म्हणजे त्याचं हे शास्त्र सिद्धांतच आहे. हा जो पदार्थ उत्पन्न होतो तो पदार्थ शोकग्रस्त असतो. शोकाने उत्पन्न तर म्हणलं आम्हाला सुरुवातीला तर नाही वाटला, पण नंतर भासेल. कारण त्याच्या नाशात, त्याच्या परिणामात काय असतो? शोक असतो. पदार्थ उत्पन्न झाला, आता गाडी उत्पन्न झाली का नाही? उत्पन्न झाली तर ते म्हटले आनंद स्वरूप आहे, तुम्ही माना. तर ते उत्पन्न झालेला पदार्थ हा परिणामाला प्राप्त होतो आणि नाशाला, परिणामाचा अंत नाशाचा. परिणाम होऊन जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यति, म्हणजे नाश, त्याचा शेवटचा परिणाम नाशामध्ये होतो. आणि म्हणून ते दुःख स्वरूप असतात. मिथ्या पदार्थ उत्पन्न होतात, उत्पन्न होत नाही असं काही संगती नाही. खोटे पदार्थही उत्पन्न होतात, पण मग खोट्या पदार्थाच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने तो पदार्थ समजतो की हा खोटा आहे. जसा भूमीशी संबंध झाल्यानंतर मृगजळ खोटा आहे हे कळा, तोपर्यंत त्याच्यातला पाण्याशी संबंध होता तोपर्यंत त्याच्यानंतर त्याला ते भासत होतं. तसं आत्म्याशी संबंध ज्या वेळेला होतो, मन चैतन्य स्वरूप बनतं, त्यावेळेला शोकाची निवृत्ती होते. आणि मन जर चैतन्य स्वरूप झालं नाही तर ते अध्यास्थाशी एकरूप असतं. आणि मग ऐकल्यावर थोडा फरक पडतो, म्हणजे फरक पडणं वेगळं थोडा आणि वास्तव ज्ञान होणं वेगळं. ते 10वा आहे असं उदाहरण दिलं तुम्हाला विचारसागरामध्ये. तर दशमस्ती 10वा आहे. तर ते ज्या वेळेला गंगा पार करून पुरुष पलीकडे गेले, 10 जण होते, आणि मग त्यांनी ते पलीकडे गेल्यावरती थांबले तिथे. तर त्यावेळेला ते रडायला लागले. ते म्हटले आपल्यातला एक जण गेला. 10तले एक जण आपल्यातला गेला हे कसं कळालं त्यांना? तर त्यांनी स्वतःला सोडायचे आणि बाकीचे 9 मोजायचे.
कोणी जरी मोजले तरी 9च बसणार आहे, कारण तो स्वतःला सोडून मोजत होता. आणि मग ते सगळे काठावर जाऊन डोक्याला हात लावून बसले, रडत बसले. त्याच्यातून ते तिथले काशीचे पंडित चाललेले होते. तर ते आले, ते म्हटले का रडता तुम्ही, काय तुम्हाला काय दुःख झालंय? ते म्हणजे आमच्यातला एक जण गेला म्हटलं, या गंगेमध्ये वाहून गेला. असं म्हटले. म्हणजे त्यांनी गंगा हाताने पार केलेली आणि बसलेली तिथे. एक जण गेला म्हटले, हो तुम्ही किती जण होते? म्हटले 10 जण आलो होतो आम्ही महाराष्ट्रात. असं पण एक जण गेला. त्यांनी अशी नजर टाकल्यावर लक्षात आलं की 10चे 10 तर बसलेले आणि ह्यांच्यातला गेला कोणता? तर ते म्हणले तुम्ही मोजून दाखवा बरं तुम्ही 10. तर त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 बघा बरं 9च बसले का नाही? काय चुकलंय त्याच्यात? स्वतःला. त्यांनी सांगितलं 10वा आहे असं. शोकम तरती. परोक्ष ज्ञान झालं प्रथम. पहिल्यांदा तूच आहेस असा नाही, पहिल्यांदा 10वा आहे असं ज्ञान करून दिलं. 10वा आहे, याच्यात 10व्याचं ज्ञान आहे का? परोक्ष ज्ञान आहे, आस्ती रूपातलं आहे ते. म्हणजे परोक्ष ज्ञान झालं त्यांना की 10वा आहे. कोणी एखादं आप्तवाक्य, आता तो तरी मोठा माणूस आहे, त्यांच्याकडून ऐकल्यावरती त्याला हे कळालं की 10वा आहे. आणि 10वा आहे हे कळाल्यामुळे त्यांचा शोकाचा नाश झाला. परोक्ष ज्ञानात बी होतो बरं, परोक्ष ज्ञानात सुद्धा शोकनाश होतो. पण अधिष्ठानाच्या ज्ञानाने शोकाची आत्यंतिक निवृत्ती होते. आणि परोक्ष ज्ञानाने आत्यंतिक निवृत्ती होत नाही, पण बरंचसं दुःख सौम्य होतं. परमार्थ करणाऱ्यांच्यात असाच प्रकार झालाय. परमार्थ करायला लागल्याने त्यांना अपरोक्ष ज्ञान झालं म्हणून दुःख गेलं असं नाही, पण परोक्ष ज्ञानाने सुद्धा बरंचसं सुखाकार वृत्ती झाली. त्याच्यामुळे लोकांना बरं वाटतं परमार्थात. परमार्थात बरं वाटतं का दुःखाची आत्यंतिक निवृत्ती? तर बरं वाटणं यालाच परोक्ष ज्ञान. शास्त्रानुसार परोक्ष ज्ञान झालं तरी ती अपरोक्ष ज्ञानाची एक स्टेप आहे, चांगली गोष्ट आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावरती पोट भरलं तर चालणार नाही. म्हणून शोकाची आत्यंतिक निवृत्ती शोकम तरती आत्मवित असं केलेलं आहे. काय केलं? आत्मवित म्हणजे आत्म्याला जाणणारा शोकातून. आणि मग तिथं 10वा तू आहे असं ज्ञान करून दिलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर तर ते हसायलाच लागले. म्हणजे आनंदाबाबतीत झाली त्यांची. कशी काय झाली? कशी काय झाली? अरे म्हटले आपण किती बावळट आहोत का आपल्याला सोडतोय आणि बाकीच्यांना मोजतोय. म्हणजे 10वाचा नाश झालेला नव्हता, 10वा कुठं गेला नव्हता. 10ची 10 जाग्यावर आहे, काहीच नाश नाही झाला. आणि आपण विनाकारणच शोक करत होतो, हे कळालं. विनाकारणच करत होतो. तसे संसार अज्ञानातून घडतं. मला ते पाठाला येत नव्हत्या ना, त्यावेळेला मला एवढंच माहिती होतं की पुण्य केलं की स्वर्गाला जाता येतं. पण पाठाला आल्यानंतर कळलं की आपलं पुण्य जर संपलं तर परत गेले पाकोडे व्हावं लागतं. पाठाला आल्याच कळालं. म्हणजे तोपर्यंत अर्धच अज्ञान होतं की अर्धच माहिती होतं की पुण्याला आपलं स्वर्गाला जाता येतं एवढंच. बस किंवा स्वर्गाला जाता येत आणि मृत्यू लोकांचेही भोग पुण्याच्याच द्वारावरती. त्याच्यात आता ज्या उपलब्ध दिसत आहेत ना दृष्ट, प्रत्येक व्यक्तीचं कर्म भिन्न भिन्न आहे. प्रत्येक लोकांच्या भोगात वेगवेगळ्या भाग आहेत. सगळ्यांना सगळे भोग नाही, सगळ्यांना एक प्रकारचे भोग नाही. अनेक प्रकारचे भोग अनेक जीवांच्याकडे येतात, तर त्यांच्या त्यांच्या कर्मावर आधारित आहे. पण आता त्याच्याविषयी बी काही नाराज व्हायचं कारण नाही, कारण आपण काय केलेलंच नाही, इकडे अपेक्षा करतो, तर हे चुकीचं आहे. जर तुम्ही काय केलेलं असतं तर तुम्हाला प्राप्त. तुम्हाला अपेक्षा आहे हेलिकॉप्टर पाहिजे होतं आपल्याला, आता तुम्ही विनाकारणच अपेक्षा करण्यात काय उपयोग आहे का? कारण आपण काय ते केलेलं नाही, असं आपल्या आपण लावून घ्यायचं. करावे म्हणी समाधान आहे, एक प्रमाण आहे ना. किती असू द्या समाधान नाही, मनाने समाधान करून घ्यावं असं एक प्रमाण आहे. आपली आपणच समाधान समजूत नाही काढायची. नाही नाही आहे. तर त्या काय ते बाहेर समोर आहे पण ते येईल. आपल्या आपण मनाने आपले समाधान करून घ्यावं. किंवा आपण जर आपल्याला दुःख आलं तर आपणच कुठेतरी अज्ञानात काहीतरी काम केलेलं आहे, कर्म केलेलं आहे चुकीचं, म्हणून आपल्याकडे दुःख येत आहे. आणि भोगही तसेच आहेत.
देव हा तुम्हाला हे करणार नाही. देव काय देतो? रुसोनिया काय देवावरी. आपल्या कर्मावर. तुम्ही देवावर रुसतात. तुम्ही देवावर का रुसले? तेव्हा देवाने आम्हाला हा भोग नाही दिला. तर देवाने नाही दिला असा नाही, तर देव फक्त तुम्ही केलेल्या कर्माचा भोग देतो. तर त्याच्यापेक्षा ते आता त्याचे दोन प्रकार, सुखाचा आणि दुःखाचा. दुःखाचा देवाने भोग दिला तर देव त्याच्यातही देव म्हणजे ईश्वराकडून मांडलेला आहे. तिकडून गेलो कारण तिथे तर समत्व म्हणजे समत्वच आहे खास. चला, तर तेव्हा शोकम तरती आत्मवीत असं सुंदर उदाहरण आलेलं आहे. आणि त्याच्यात अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्थांची निवृत्ती होते. आणि मग त्याच्यात अधिष्ठान आत्मवीत तरती असा शब्द प्रयोग आला. आत्म्याला जाणणाराच तरतो, दुसरा नाही तरणार. कसा काय करेल तेव्हा? म्हणून आता आत्म्याला जाणण्यासाठी एक गोष्ट आहे, आत्मा उपलब्ध असावा लागेल. बरोबर आहे? म्हणजे जाणता येईल. तर आत्मा उपलब्ध आहे किंवा आत्मा उपलब्ध नाही याच्याविषयी शंका आहेत सुरुवातीपासून. शून्यवाद्यापासून आले की आत्माच नाही. काय म्हणजे आत्माच नाही? वेदांत शास्त्राने हे सिद्ध करून दिलं की आत्मा तर आत्माच आहे. आत्मा आहे असा नाही, तर आत्माच आहे. मग त्याला जाणता का नाही आलं? तर त्याला जाणणं तेवढंच दुर्मिळ आहे. कारण ती इतकी सोपी गोष्ट नाही की सामान्य बुद्धीने तो जाणला जाईल किंवा दोषासहित जाणला जाईल असं नाही. तर सूक्ष्म अतिसूक्ष्म असणाऱ्या या आत्म्याचं ज्ञान करण्यासाठी त्या व्यक्तीला अधिकारता सांगितलेली आहे. आणि अधिकारता आली की तो जाणतो. अधिकारता नसेल तर जाणता येणार नाही. पण कमीत कमी इथपर्यंत तरी आले बहुतांशी लोक. कारण आत्मज्ञानापर्यंत जायला लोकांना थोडीशी कठीणताच आहे. पण परोक्ष ज्ञानामध्ये तरी म्हणून निम्म काम जरी झालं या जीवनात तरी मोठं काम झालं. कोणतं काम झालं? निम्म परोक्ष व्यक्ती झाले तुम्ही. तर तुम्ही खाली जाणार नाही. खाली जाणार नाही म्हणजे किड्या माकपड्यांच्या ह्या योनीमध्ये गुंतून बसणार नाही. एखाद दुसरी मिळाली तर सांगता येत नाही, पण गुंतला जाणार नाही. कारण त्याचा उद्धार जवळ आलेला असतो. म्हणून त्याच्यावरती भगवंताची कृपा होतेच. कारण त्याच्याकडे तेवढा अधिकार आहे ना की जे आमची माणसं येतात त्यांना थोडंसं आपण सुद्धा म्हणतो ना, आमची माणसं एसटीत घ्या, त्यांना जागा धरून घ्या. ते आतमध्ये गेल्या तेवढ्या जागा धरून ठेवा, आमची माणसं आहेत. एवढं तर काम करेल का नाही हा बाबा? हा. आणि त्याला का? कारण आम्ही तुमची माणसं आहेत ना. तर असं नक्कीच आहे आणि तो करतो सुद्धा. तर तेव्हा ऐका आता, शोकम करती आत्मवीर कसं ज्ञान होते? कारण ज्ञान हे नित्यात्वाचेच बाधक असते. नित्यात्वाचे बाधक म्हणजे बाधा करणारे. नित्यत्वाचेच बाधा करणारे. ज्ञान कोणाला बाधा करतं? मिथ्या पदार्थाला बाधा करतं. ज्ञान सत्य पदार्थाला बाधा करत नाही. म्हणून त्याला मिथ्यात्वाचे बाधक म्हटलेले. ज्ञान सत्य पदार्थाला बाधा केली का? नाही. आता सर्प निघाला आणि सर्प निघाल्यावर ते म्हटले आता त्याच्यावरती बॅटरी दाबा म्हणजे त्याची निवृत्ती होईल. असं नाही होत. मग काय होईल तिथे? क्रिया करावी लागेल. तर त्या कारण त्या ज्ञानाने काहीच नाही होणार तुमच्या. सत्य सर्पाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. मग मिथ्या सर्पाची निवृत्ती ज्ञानाने होईल फक्त. लक्षात आलं? तसा म्हणून ज्ञानाचा विषय जिथे होतो आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाचा, तर त्या अर्थी पदार्थ मिथ्या असतो तिथंच होतो. आणि त्याच्यातही दोन असतात, आध्यस्थाचं ज्ञान आणि अधिष्ठानाचं ज्ञान. आध्यस्थाचं ज्ञान मिथ्याचं असतं. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आध्यस्थ निवृत्त होतं. म्हणजे त्याचा चक्क अभाव होतो. अभावच होतो. त्याच्यात हे शोधत बसावं लागत नाही याचं उपादान कारण काय, निमित्त कारण काय, काहीच नाही. अध्यस्थ पदार्थाचं काय उपादान निमित्त सांगता? अध्यस्थ पदार्थाचं उपादान कारण निमित्त कारण करत बसणारे ते पदार्थावर दृष्टी असणारे असतात. आणि त्यावेळेला सर्पाचं, आता सर्प निवृत्त झाला, रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर सर्प गेला, तर सर्पाचं उपादान कारण आणि निमित्त कारण काय करायचंय? उपादान काय ते तर नाही सुद्धा. नसलेल्या पदार्थाची कारण कोण शोधतं? तेव्हा
पण मग याला काय करावं लागेल, बुद्धी अगदी तशी व्हावी, म्हणजे वास्तव अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा. तिथं जर भ्रांती जर मिसळून आलेली असेल, कधी सर्प आहे आणि कधी अधिष्ठान आहे, तरी सुद्धा त्याला अपक्व ज्ञान म्हणतात. म्हणजे पूर्ण ज्ञान नाही झालं ना तर असंही होतं. किंवा थोडंसं कधी कधी रज्जू भासते आणि कधी कधी सर्पही भासतंय म्हटले, असं कसं काय होईल. तर त्याच्यात वास्तवात रज्जूचं पूर्ण ज्ञान, मग त्याच्यात काय म्हटलं, दृढ अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान. तर त्या हे ज्ञानाने म्हणजे आत्म्याला जाणल्यानंतर शोकम करती आत्मविद. शोकमित्यात्व वाचून दुसऱ्या कोणत्याही प्रकारे ज्ञानाने शोक निवृत्ती होते या वाक्याची अनुपपत्ती असल्यामुळे या अर्थापत्ती प्रमाणाने बंध मिथ्यात्वाची कल्पना केली जाते. पहा, शोक मिथ्यात्व वाचून म्हणजे शोक मिथ्या आहे असं ज्ञान असणं, दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने ज्ञानाने शोक निवृत्ती होते या वाक्याची अनुपपत्ती म्हणजे असंभव असल्यामुळे, अनुपपत्ती म्हणजे असंभव येऊन गेला शब्द माग. तर तेव्हा शोक मिथ्यात्व वाचून दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने म्हणजे शोक हा मिथ्या आहे आणि मिथ्या आहे म्हणूनच ज्ञानाने शोक निवृत्ती होते. या वाक्याची काय लागली, संगती लागली ना. म्हणून या वाक्याची अनुपपत्ती असल्या म्हणजे असंभव, अर्थातच दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने शोकाची निवृत्ती होत नाही हे सांगायचं आहे. त्यामुळे असल्यामुळे या अर्थापत्ती प्रमाणाने बंध मिथ्यात्वाची कल्पना केली जाते. कशाची कल्पना केली, बंध. बंध म्हणजे बांधला जाणे, त्याचं नाव बंध. मुक्त म्हणजे सुटून जाणे, याचं नाव मुक्त. जीव हा शोकामध्ये बांधला गेला आणि शोकामधून सुटला, असे दोन भाग झाले. शोकात बांधला गेला ही कल्पना कशामुळे आली, शोक मिथ्या आहे. आता तिथं सांगितलं अधिष्ठानाचं ज्ञान झालं की शोक गेला, याचाच अर्थ शोक मिथ्या होता आणि मिथ्या शोकाने हा जीव बांधला गेला होता. म्हणजे काही कारण नाही. रडतात लोक, काय कारण, ते म्हणले काहीच कारण नाही. कारण कसं नाही, आमची संपत्ती नाश पावली, आमचे जे अतिशय प्रेमाच्या वस्तू होत्या त्या गेल्या म्हणून आम्ही रडायला लागलो, असं म्हणतो. ज्याच्यावर खास प्रेम असतं तो पदार्थ जास्त रडवतो. आणि कारण त्याच्यात जास्त स्वार्थ असतो, कारण लोकांच्यात प्रेमाची व्याख्या स्वार्थ असा केलेली असते. स्वार्थ जिथे अधिक तिथे रडणं अधिक, आणि ते त्याला विचारतच नाही ते कुठं रडतं तिथं, ते चांगलं बरं झालं गेलं. म्हणजे जिथे स्वार्थ असतो, तुम्हाला फार गोडगड करून खाऊ घालत असेल पत्नी आणि मेली तर काय होईल, दुःख जास्त होईल. आता मला कोण खाऊ घालेल असा रडत बसला तो, कारण तिथं काय त्याचं स्वार्थ. आणि तो स्वार्थ सुद्धा काय लौकिक साधलेला आहे, त्याच्यातही काही विशेषता नाही. कारण खोट्या पदार्थाचे खोटे स्वार्थ, पदार्थ खोटे आणि स्वार्थही खोटे, काही संबंध नाही. दीर्घकाळ स्वप्नामध्ये रममाण असलेला पुरुष कदाचित आनंद भोगतोय असं गृहीत धरा स्वप्नातला, तरी सुद्धा जागा झाल्यानंतर तो म्हणत होता मी खोटाच आनंद भोगत होतो, काहीच नव्हतं व तिथे. आणि काय नुसतंच भ्रम आहे, नुसताच भ्रम आहे. तसं जगतामध्ये बी असाच प्रकार आहे. तेव्हा शोक सुद्धा काय आहे, मिथ्या शोकाने जीव बांधले गेलेले आहेत. म्हणून शोक हा खरा नाही. आपण माणसं मेली त्याचं काय करायचं आम्ही, तर माणसं मरत नाहीत, कारण खोटे पदार्थ कधी मरतच नाहीत. त्याच्यापेक्षा खोटे पदार्थ कधी जन्मतच नाहीत. खोटे पदार्थ जन्मले का नाही, म्हणून जन्मल्याची भ्रांती आणि मेल्याची भ्रांती होते. दोन्ही काय येतात, भ्रांती आहे. स्वप्नात एखाद्या माणसाने मोठी ह्याची लँड रोवर गाडी घ्यायची तिकडची टाटाची, बाहेरची जगातात त्याच्या गाड्या विकल्या जातात ना, मोठ्या गाड्या, अब्जावधी कोट्यावधी रुपयांना गाड्या. आणि स्वप्नात तो घेऊन आला, कारण त्याला इच्छा होती ती गाडी घ्यायची. तो मनुष्य तो स्वप्नात पाहतो गाडी, वासनेच्या द्वारे स्वप्न पडलं.
आणि स्वप्नात मोठी गाडी आणली. म्हणजे बा ते दुसऱ्या देशात गाड्या विकल्या जातात, आपण डायरेक्ट तीच गाडी आणली. कितीला बसले? म्हणजे बसले 25 कोटी रुपयाला. असं का एवढे कुठून आणले रे? आता काय त्यांनी कुठून आणले का? आणि स्वप्नात अशी गाडी आणलेली असली, ती गाडी उत्पन्न झालेली दिसते का नाही? स्वप्नात तर उत्पन्न झालेली दिसते. तिची फॅक्टरी सांगा कोणत्या ठिकाणी आहे? स्वप्नातच आहे तोच सगळीच फॅक्टरी अविद्याच आहे. तिथं स्वप्नात गाडी उत्पन्न झाली आणि ह्या जागा झाल्यावर गाडीचा नाश झाला. कुठं फॅक्टरी जाळावं लागली ह्यांना? जाऊन फॅक्टरीला काडी लावा, मग ते काय होईल? काहीच नाही. तर अगदी अशाच प्रकाराने हे जगत सुद्धा असं उत्पन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्या जगतातले अविभाज्य घटक झालो आणि एक शरीर घेऊन बसलो आणि त्या शरीराच्या द्वारे पुन्हा मिथ्या शोकाच्या कल्पना सुरू झाल्या. म्हणून जे जे पदार्थ प्रतीतीला येतात ते उत्पन्न होताना मिथ्या उत्पन्न होतात. मिथ्या पदार्थ उत्पन्न होतात का अशी शंका कोणाला जर असेल तर होतात. प्रतीतीला येतात ना, म्हणून होतात. स्वप्न उत्पन्न होतं का? माना थोडा वेळ होतं, पण मिथ्या होतं हे नंतर पाहू. पण तसंच जगत हे आहे. जगत उत्पन्न झालं का? झालं. खरं आहे का? अजिबात नाही, खोटं आहे. पण हे खोटं न मानणारा शोकाला प्राप्त होतो. शोकाला कोण प्राप्त झाला? आणि तो अभ्यास केला. तुम्ही आता पदार्थात खुशाल राहा. तुम्हाला असं वाटत असेल 10 एकर घ्यायची, खुशाल घ्या, पण खोटी आहे हे लक्षात ठेवा. उद्या गेल्यानंतर शोक करू नका. तुम्हाला पण ज्याला सहन होतं त्याने तेवढीच उपाधी वाढवावी. जर सहन होत नसेल तर उपाधीतून बाहेर पडा. नाही ना, आता आम्हाला मोठा पसारा वाढवायचा, पसारा वाढवा, पण पसारा खोटा आहे हे लक्षात असला तर वाढवा. आणि जर तुम्हाला त्याचा त्रास, तुम्हाला जर सुई गेलेल्याचं दुःख होत असेल तर तुम्ही गोळा कशाला करता? मग गोळा त्यांनी करावं ज्याला गेल्या काडी लावता येण्याची, म्हणजे दिसता क्षणी काडी बी लावता आली पाहिजे. तर मग तुम्ही घ्या बा, काही अडचण नाही. तुम्हाला गाडी घ्यायची का? घ्या. किती? 10 कोटीची 10 कोटी. काडी लावा असं म्हटल्यावर लगेच लावता आली पाहिजे. कारण तुम्हाला हे अंगावर ज्याला अंगी बांधलं गेलंय ना त्यालाच ते फरक पडू शकतो. नाही तर मग त्यांनी म्हणते 10 कोटीची गाडी पेटवायची आपली हिंमत नाही, घेऊच नको. आणि 10 कोटी कमवू सुद्धा नको, कारण खोट आहे. जनक राजांसारख्यांनी काय करावं? घ्यावं बिन पेटवावं सगळं. म्हणजे काय हो, राजवाडा पेटला याचं दुःख नाही, आणि झोपड्या पेटल्या, कुट्या पेटल्या याचं दुःख भासावं. काय 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 आंतरिक स्थिती काय भिन्न आहे. तर तेव्हा म्हणून ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, खरं आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हे संघाचा त्यागच करतो. आणि संघ ज्याच्या चित्तवृत्तीत संघ जडलेला आहे तर मग त्याच्यामध्ये ते भिनलेलं नाही किंवा त्याचं पूर्ण ज्ञान नाही. चला, तेव्हा शोक मिथ्यात्वा वाचून दुसऱ्या कोणत्याही प्रकारे ज्ञानाने शोकनिवृत्ती होते या वाक्याची अनुपपत्ती असल्यामुळे या अर्थापत्ती प्रमाणाने बंध मिथ्यात्वाची कल्पना केली जाते. बंध कसा आहे? मिथ्या आहे. बंध म्हणजेच संसार, बंध म्हणजेच अहंकार. विचारसागरात त्याचा शब्द काय केला? कारणाध्यास आणि कार्याध्यास असं केला ना. मग त्याच्यात कार्याध्यास, कार्य कोण आहे? व्यष्टी दृष्टीने कार्य अहंकार. अहंकार झाला ना. आणि मग अहंकाराचा बंध आणि अहंकाराचं कारण अज्ञान. जगत, जगताचा बंध आणि जगताचं कारण ब्रह्मस्वरूपाचं असणारं अज्ञान. समेष्टी दृष्टीने. म्हणून अज्ञान निवृत्ती हा उपाय शास्त्राने दिलेला आहे. हे ज्याच्या डोक्यात बसलं त्याचं काम झालं. ह्याच्या थोडा हा बुद्धी विशेष कसा आहे? सूक्ष्म आहे बरं का. आणि तसा फार अवघड आहे. तुम्ही तर काय हो, तुम्हाला ज्ञान नाही असं कसं काय म्हणावं? तुम्हाला तर डोकं चालतं, तुमचं बुद्धी आहे, तुम्हाला आहे का नाही? बुद्धी आहे का नाही? आणि बुद्धी आहे आणि इकडेच का नाही चालत? मग कारण फक्त नोटा मोजायलाच चालते. इथे बी चालली पाहिजे अशी. आणि मग अशी जर डोकं लक्षात आलं, आणि हे काही नाही, शांत बुद्धिवृत्ती केल्यावर लक्षात येतं. दिसणारे जे पदार्थ आहेत ना यांच्यामध्ये कारण तर शोधू नका.
तर हे पदार्थ ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी खोटे आहेत. आणि मग खोटे आहेत तर मग सत्य काय आहे? परमतत्व आत्मा चैतन्य म्हणा, ब्रह्म म्हणा, हे परमसत्य आहे. आणि त्याच्यावरती मिथ्या प्रतीतीला आलेला हा बंध आहे. म्हणून हा बंध त्या अंतर्गत शोक येतो. आणि शोक काय आहे? खोटा आहे. म्हणून बंध मिथ्यात्व हे काय होईल सांगतील आता पुढे, की बंधाचं मिथ्यात्व हे उपपादक झालं. आणि ज्ञानाने शोकाची निवृत्ती हे उपपाद्य झाले. मोठा फायदा झाला का नाही? उपपाद्य झाला म्हणजे शोकाची निवृत्ती, ज्ञानाने शोकाची निवृत्ती होते. हे काय तुम्ही ऐकलं, कानाने ऐकलं ना, श्रुती वाक्य ऐकलं ना, शोकम तरती आत्मवी, हे ऐकलं ते काय झालं? उपपाद्य झालं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं? बंध मिथ्या मिथ्या झाला. ते काय झालं? उपपादक झालं. लक्षात आलं ना? पहिल्यांदा ऐकलं काय? श्रुती वाक्य, शोकम तरती आत्मवी, उपपाद्य. आणि त्याच्यावरून बंध्याचं मिथ्यात्व कळालं. आम्हाला जो बंध भासतो तो मिथ्या आहे, हे काय झालं? उपपादक. म्हणून संसार मिथ्या आहे हे ज्ञान जे उपपादक आहे. शोक म्हणा, संसार म्हणा, दुःख म्हणा, तर हे मिथ्या आहे. हे कळालं कशामुळं? श्रुती वाक्याने कळालं. श्रुतीच्या वाक्याने. याचा श्रुतार्थापत्तीचा आहे. पुढे यात बंध मिथ्यात्व हे उपपादक आता आहे. त्याच्यामध्ये बी दृष्ट कसं आहे आणि श्रुत कसं आहे, दोन प्रकार लागतात बघा. कोणाला दृष्ट आहे कोणाला श्रुत आहे. आमच्यासारखे जिज्ञासू असतील तर आम्हाला श्रुतार्थ असेल, आणि कोणी एखादा मुक्त महात्मा असेल तर दृष्टार्थ. लक्षात आलं? दोन्ही काम करतात. श्रुतार्थापत्ती बी आहे आणि दृष्टार्थापत्ती. जर तुम्ही शोकातून तरुणच गेलेले असताल तर तुम्हाला दृष्टार्थापत्ती झाली. आणि तुम्ही तरलेले नाही पण बराचसा शोक कमी झालेला आहे, म्हणून त्यांना ऐकल्यावरती सुद्धा एवढा प्रभाव. म्हणून मागाशी दोन भाग केले आपण, परोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान ही फार मोठं आहे. कोणाला मिळते हो परोक्ष ज्ञान? एवढं काय सोपं आहे का? लोकांना काही संबंधच नाही या पाठाचा, याचा कोणाची संबंधच नाही. हे संसारात तसेच आहेत राहिलेले. परमार्थ करतात पण फार हलक्या प्रतीचा परमार्थ आहे. त्याचे 3 प्रकार केले होते मी पंढरपूरला. बाल परमार्थ, तरुण परमार्थ आणि वृद्ध परमार्थ. बहुतेक सगळे बाल योगी आहेत. बाल परमार्थामध्येच राहिलेले आहेत. म्हणजे परमार्थ करतात पण बालक आहे. तरुण सुद्धा नाही झाले परमार्थाचे. जिज्ञासू तरुण झाला आणि मुक्त म्हातारा झाला. आणि परमार्थाला लागलेले इतर तर काय त्याच्यात खिचडी. यात बंध मिथ्यात्व हे उपपादक आहे, म्हणजे उपपादक प्रमा आहे. आणि ज्ञानाने शोक निवृत्ती होते हे उपपाद्य म्हणजे प्रमाण आहे. ती शोक निवृत्ती दृष्ट नसून श्रुत आहे, म्हणून ही श्रुतार्थपत्ती आहे. दुसरा मुद्दा सांगितलाय, तसेच तत्वमस्यादी महावाक्य श्रवणापासून जीव आणि ब्रह्म यांचा अभेद आहे असे ज्ञान होते. दुसरा मुद्दा म्हणजे दुसरा एक आणखी उपयोगिता सांगायची ना तुम्हाला. जिज्ञासूला काय उपयोगिता आहे तर ऐका. वेदाचं महावाक्यच घेतलं आता आपण. शोकम तरती आत्मवित हे काय महावाक्य नाही, तर हे अवांतर वाक्य आहे. पण अवांतर वाक्याने बी ज्ञान होतं. आता तत्वमसी महावाक्य ज्याच्यात अधिष्ठानाशी संबंध आला, म्हणजे तत्वम अशी 3 पदं येतात त्याच्यामध्ये. तत्वमसी महावाक्याची 3 पदं. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहे. महावाक्य श्रवणापासून जीव आणि ब्रह्म यांचा अभेद आहे असे ज्ञान होते. बरोबर आहे? ज्या अर्थी वेदाने तत्वमसी महावाक्य उच्चारलं सांगितलं, त्या अर्थी जीवा ते ब्रह्म तू आहेस असं वेदाने सांगितलं. या अर्थी अभेद सांगितला. कोणाला? जीवाला सांगितला. जीवाला सांगितलं ते ब्रह्म तू आहेस असा उपदेशच केलेला आहे तो. ते ब्रह्म तू आहेस असा उपदेश करणारा वेद हा जीवाचं ब्रह्माशी अभेदत्व सांगतो. हे सिद्ध झालं. अभेद आहे असे ज्ञान होते. जर जीव ब्रह्माचा प्रतीत होणारा भेद
औपाधिक मानला तरच त्यांचा अभेद आहे असे म्हणणे संभवनीय बिलकुल. ठरेल. भेदामधले दोन प्रकार झाले, वास्तव भेद, नाममात्र भेद, कल्पित भेद, हा ना, उपाधिकृत भेद, असे भेदाचे प्रकार आहेत. म्हणजे याच्यामध्ये किती प्रकार केले आता आपण? वास्तव भेद. नाममात्र, नामाच्या द्वारे ब्रह्म आणि आत्मा यांच्यात भेद कोणता झाला? नाममात्र. ब्रह्म एकाला ब्रह्म म्हटलं आणि एकाला आत्मा म्हटलं, नाममात्र आहे. काही ठिकाणी कल्पित भेदाचा स्वीकार केला जातो. कल्पित हो. भेद, वास्तव भेद नसतो, पण कल्पित भेदाची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे औपाधिक भेद म्हणजे त्याच पदार्थाला उपाधी कशाची लागली? दोन भिन्न उपाध्या लागला की उपाधींच्या द्वारे निर्माण होणारा भेद. जसा घटाचा आणि मठाचा. आकाशाला उपाधी लागली घटाची आणि मठाची, तर तिथं उपाधिकृत भेद झाला. औपाधिक भेद आणि वास्तव, जसा बर्फ आणि दगड यांच्यामध्ये वास्तव भेद. ते म्हणजे बर्फ हा दगड स्वरूप आहे, दगड हा बर्फ स्वरूप आहे, दगड बर्फ स्वरूप नाही. म्हणजे ज्या वेळेला दगडाचा ते म्हणजे बाण पण दगडासारखाच बर्फ दिसतोय, म्हणजे दगडात टणक असतो ना, मग त्याच्यात दोन्हीच्या ठिकाणी टणकता आली का नाही, आणि दोन्हीच्या ठिकाणी टणकता असल्याने दगड हा बर्फ स्वरूप आहे. वास्तव भेद. असं बोलता येणार जेव्हा टणकता दिसते. ते घन बर्फ असतात ना बनवले आपल्या सुद्धा फ्रीज मध्ये जर एखादा असला असा काय म्हणजे असा जर हाणला तर दगडासारखाच लागतो. मग भेद आहे का नाही? मग त्याच्यात वास्तव भेद आहे, त्याच्यात भेद आहे का? वास्तव भेद. मग ते म्हणले स्वरूपता भेद यांच्यामध्ये नाही, तर औपाधिक भेद आहे. तर असं होत नाही, तर दगडाचं स्वरूप वेगळं आहे आणि जलाचं वेगळं आहे. तर आता म्हणून औपाधिक भेदही मानला जातो आहे ना. कल्पित भेद, रज्जूच्या ठिकाणी भूरेषा भासली, माला भासली, सर्प भासला, जलधारा भासली. किती भेद आहेत? अनेक भेद उत्पन्न होतात. हे सगळे कल्पनेच्या द्वारे राहतात. जशी कल्पना करेल तसे राहतात. चला, झाले का भेदाचे? किती प्रकार झाले? 4 प्रकाराने आपण पाहिलं. आता इथे एक भेद सांगतायत. कोणता भेद म्हणतायत? औपाधिक. औपाधिक असा म्हणजे उपाधीच्या द्वारे येणारा भेद म्हणजे उपाधी. आणि याचं उदाहरण कोणतं देतं? घटाचा आणि मठाचा. आकाशाच्या ठिकाणी घटमठाचा भेद. आकाशाचे पोटी घटमठ झाले अशी काहीतरी एक उभी आहे. हा आहे ना, विसरलो आता. चला पुढे. आणि जर जीव ब्रह्माचा भेद स्वरूपातच असेल तर मात्र त्यांचा परस्पर अभेद संभवणार नाही. आकाशाच्या पोटी परत वाचा. जर जीव ब्रह्माचा भेद स्वरूपातच असेल तर मात्र त्यांचा परस्पर अभेद संभवणार नाही. कारण तो स्वरूपता भेद असेल. आता स्वरूपताच काय असेल? भेद असेल. म्हणजे दोघांची स्वरूप भिन्न असतील. या काय म्हणायचं आहे? तर मग त्याच्यामध्ये ऐक्य होत नाही. जसं आता दगड आणि बर्फ यांचा विचार केला. जीव ब्रह्माच्या भेदाची औपाधिकता श्रुतार्थपत्ती प्रमाणाने कल्पिला विना महावाक्यात सांगितलेला जीव ब्रह्माचा अभेद अनुपपन्न आहे. म्हणजे असंभवनीय आहे. अनुपपन्न आहे म्हणजे असंभवनीय आहे. काय असंभवनीय आहे? जीव ब्रह्माच्या भेदाची औपाधिकता म्हणजे उपाधी, जीवाची उपाधी अविद्या आणि ब्रह्माच्या ठिकाणी आता जीव ब्रह्माच्या ठिकाणी भेदाची औपाधिकता. ब्रह्माच्या ठिकाणी खरा तर उपाधीच नाही, उपाधी रहित आहे ते. पण ज्या वेळेला ईश्वराचा विचार केला जातो, ते ब्रह्म तू आहेस असं म्हटलं ना, ते तू आहेस, तर त्याच्यात आता ते ब्रह्मत्व आहेस, तर ते याच्यात ते ईश्वर चैतन्य, तू जीव चैतन्य, ते तू आहेस, ते ईश्वर चैतन्य, तू जीव चैतन्य आहे. तर त्याच्यात ईश्वराची उपाधी आणि माया आणि जीवाची उपाधी यांना उपाधिकृत भेदामध्ये टाकलं. वास्तविक जीवाचं स्वरूप आणि ईश्वराचं म्हणजे स्वरूपाने एकत्र राहील. तेव्हा जीव ब्रह्माच्या भेदाची औपाधिकता श्रुतार्थापत्ती प्रमाणाने कल्पिल्या. आता हे तरी कोणी सांगितलं?
तर शास्त्राने प्रतिपादन केलं श्रुतार्थापत्ती प्रमाणाने कल्पिल्या विना महावाक्यात सांगितलेल्या जीव ब्रह्माचा अभेद अनुपपन्य आहे, म्हणजे असंभवनीय आहे. म्हणजे श्रुतीने सांगितलं म्हणूनच तो उपपन्न झाला, नाहीतर तो अनुपपन्न आहे. कोणी सांगितलं? श्रुतीने सांगितलं, म्हणजे श्रुतार्थाप्रमाणे आम्हाला कळालं हे सांगायचं त्यांना. चला पुढे. येथे संपूर्ण तत्वमशाली महावाक्यात सांगितलेल्या अभेदाची यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही रीतीने उपपत्ती लागत नाही. उपपत्ती लागत नाही म्हणजे संगती लागत नाही, कारणता संभवत नाही, युक्तीने कळत नाही, याला उपपत्ती म्हणतात. तर तेव्हा तत्वमस्यादी महावाक्यात सांगितलेल्या अभेदाची यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने संगती लागत नाही. तर हीच संगती आहे ती श्रुतीने सांगितलेली. चला त्या जीवब्रह्माच्या अभेदानुपपत्तीमुळे या श्रुतार्थापत्ती प्रमाणानेच भेदाच्या औपाधिकत्वाची कल्पना केली जाते. पहा, या जीवब्रह्माच्या अभेद अनुपपत्तीमुळे, अभेद अनुपपत्ती म्हणजे असंभव, आणि अभेद म्हणजे अभेदाचा असंभव. अभेदाचा असंभव म्हणजे भेद असल्यामुळे आहे ना, भेदामुळे झाला. जीव ब्रह्माच्या भेद आहे का नाही, दिसतो का नाही, बाहेरून दिसतोय ना. जेव्हा ब्रह्माचा भेद प्रतीतीला येतोय, भेदामुळे या श्रुतार्थापत्ती प्रमाणानेच भेदाच्या औपाधिकतेची कल्पना केलेली आहे. भेद जर दिसलाच नसता तर कल्पना केली असती का? नसती. म्हणून भेदाची अनुपपत्ती असल्यामुळेच श्रुतीने सांगितलं ना. भेदाची अनुपपत्ती असणं म्हणजेच अभेदाची अनुपपत्ती, अभेदाची अनुपपत्ती असणं म्हणजेच भेद असणं. उपपत्ती हे सांगत नाही, नुसतं भेदाचं लिहिलं असतं चाललं असतं, पण अभेदाची अनुपपत्ती असल्यामुळे अशा प्रकारे अभेदाची अनुपपत्ती म्हणजेच भेदाची उपपत्ती. बरोबर आहे की भेदाची उपपत्ती म्हणजे भेद आहे, आणि भेद आहे म्हणूनच ऐक्य सांगितलं ना. नाही तर ऐक्य सांगण्याची काय गरज असती? जर समजा त्याच्यामध्ये अभेदच नसता, ऐक्य सांगावं, अभेदच नसता मग सांगितलंच नसतं. पण आता तिथं भेद आहे, आणि भेदात वास्तव भेद नसून तो उपाधिकृत भेद आहे, म्हणून तिथं भेदाने काय केलेलं सांगितलं. पुढे अर्थात भेदाचे औपाधिकत्व ज्ञान अर्थापत्ती प्रमाणजन्य असल्यामुळे म्हणजे भेदाचं औपाधिकत्व ज्ञान उपाधिकृत म्हणजे स्वपाधिक ज्ञान ते अर्थापत्ती प्रमाणजन्य असल्यामुळे त्यास अर्थापत्ती प्रमा म्हणण्यास हरकत नाही म्हणतात. या दृष्टांतात जीव ब्रह्माचा अभेद हा उपपाद्य आहे, आणि भेदाची अर्थापत्ती प्रमाणाने कल्पलेली स्वपाधिकता उपपादक आहे. उपपादक कोण झाली? स्वपाधिकता. म्हणजे यांच्यामध्ये उपाधिकृत भेद आहे हे कळालं, बरोबर आहे ना. जीवाचं ब्रह्माशी ऐक्य आहे, त्याच्यात भेद आला आडवा, त्यात स्वपाधिकता आहे हे ज्ञान झालं. स्वपाधिकता आहे हे ज्ञान झालं, म्हणून ते उपपादक झालं. आणि उपपाद्य काय आहे? जीवाचा ब्रह्माशी अभेद हे उपपाद्य झालं, आणि त्याच्यावर उपपाद्यावरून उपपादकाची कल्पना झाली की तो स्वपाधिक भेद आहे. आधी पहिल्यांदा श्रुतिवाक्य ऐकलं, आणि श्रुतिवाक्य ऐकल्यानंतर जीवाचा ब्रह्माशी अभेद आहे, तत्वमसी हे महावाक्य काय झालं? उपपाद्य. ते काय झालं? उपपाद्य. आणि त्याच्यावरून भेदाची अर्थापत्ती प्रमाणाने केलेली कल्पना, काय कल्पना झाली तिथे? मग जीवाचा आणि ब्रह्माच्या ठिकाणी जो मुख्य अभेद व्हायला अडथळा कोणाचा आहे? उपाधी. आणि ती उपाधी काय आहे? तर ती उपाधी आहे, आणि उपाधीला वजा केलं जातात जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होतं, असं कळालं. सर्व ठिकाणी वरील दृष्टांतात उपपाद्य ज्ञान हे प्रमाण असते, आणि उपपादक ज्ञान हे प्रमा असते. सर्वच ठिकाणी
म्हणजे आता वरच्या दृष्टांतात धरा किंवा माग सुद्धा जेवढे काही आतापर्यंत पाहिले आपण, त्यात उपपाद्याचं ज्ञान जे दृष्ट असतं म्हणजे जे प्रथम समोर येतं त्याचं नाव काय आहे? उपपाद्य. जे प्रथम समोर येतं. मग आता इथे समोर प्रथम कोण आले? श्रुतिवाक्य समोर आले. तुमच्या समोर कोण आले? महावाक्य समोर आले. हे उपपाद्य झालं. आणि त्याच्यावरून अहो पण म्हटले जीव कुठं आणि ब्रह्म कुठं, तर त्यांच्यामध्ये तर मोठा किंवा ईश्वर कुठं आणि जीव कुठं, आपलं कसं काय त्याच्याबरोबर ऐक्य होईल, अशा प्रकारचा भाग डोक्यात आला. त्यावेळेला ते लक्षात आलं की त्याच्या उपाधीने आणि माझ्या उपाधीने ऐक्य होणार नाही. मग त्याला औपाधिकता. ते उपाध्यांना वजा केल्यावर मात्र त्याचं स्वरूप आणि माझं स्वरूप एक. म्हणून मग ते काय झालं, स्वरूप एक आहे असं कळलं तिथे. इथे काय झालं, त्याची उपपादकाची कल्पना झाली. चला लक्षात येतंय ना, काय आवड नाही. जीव ब्रह्माचा अभेद हा विद्वाना दृष्ट आहे व इतरा श्रुत आहे. त्यामुळे हे दृष्टार्थापत्ती आणि श्रुतार्थापत्ती या दोन्हींचेही उदाहरण आहे. मगाशीच म्हटलं तुम्हाला की विद्वानांना काय आहे? ब्रह्माचं ज्ञान. आता त्या श्रुतार्थापत्ती प्रमाणाचाही आधार घेऊन, श्रुतार्थापत्ती प्रमाणाचा आधार सांगतोय मी. श्रुतार्थापत्ती प्रमाणाने जीव ब्रह्मरूप आहे हे ज्ञान नाही झालं, कारण ब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रमाणांचा लाग लागत नाही, हे लक्षात ठेवा आधी. मग आता याची उपयोगिता आहे म्हणजे आम्हाला आस्ती या स्वरूपाची कमीत कमी बुद्धी तयार होण्याच्या दृष्टीने, परोक्ष बुद्धी तयार होण्याच्या दृष्टीने ही प्रमाण उपयुक्त ठरली. कमीत कमी उपयोगिता त्या लक्षात आली. कारण एवढ्याच अर्थापत्ती प्रमाणाने लगेच ज्ञान झालंय असं नाही. पण वेदाच्या जे तत्वमसी महावाक्य ऐकलं आणि त्या ऐकल्यावर उपपाद्यता त्या ठिकाणी तयार झाली आणि तरी मग मनात शंका आली की मग पण त्याच्यात आणि माझ्यात ऐक्य कसं असेल, तर त्या ठिकाणी जे श्रुतार्थापत्ती प्रमाणाने म्हणजे ऐकलं, श्रुती ऐकली की तत्वमसी, तर त्या ऐकलेल्या श्रुतीची परिणिती कशात झाली की उपाधिकृत भेद असला पाहिजे. ज्या अर्थी श्रुती म्हणते ते ब्रह्मत्व आहेस आणि मला तर भेद दिसतोय, आणि तो भेद कसा असला पाहिजे? उपाधिकृत. आणि हे उपाधिकृत आहे. नंतर शास्त्र अवलोकन केल्यावर तेही कळालं की हे उपाधिकृत भेद आहे, एक माया आणि एक अविद्येने कल्पिलेला भेद आहे. तेव्हा अशा प्रकाराने हे ज्ञान होत आहे. आणि मग हे ज्ञान ज्यांना झालं तत्वमसी महावाक्याच्या द्वारे ज्ञान झालं, तर त्याच्यात त्यांची अधिकारता अजूनही काय केवळ एवढ्याच ऐकलं आणि एवढ्यानेच ज्ञान झालं असं नाही, तर त्यांनी पुष्कळ चिंतन केलेलं आहे बाकीचं सुद्धा. आणि त्याच्याद्वारे त्याला काय झालेले, अविद्येचा नाश होतो. अविद्येचा नाश होतो. खरं तर सांगू का, अविद्येचा नाश होतच नाही, कारण नसलेल्या पदार्थाचा नाशच होईल कसा? अविद्या आहे का? नाही. आणि ते म्हणजे नसले, अविद्येचा नाश झाला, नाहीच आहे. तर त्याच्या ठिकाणी तर तत्क्षणी जागिन्नाला अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा पळूनी असं म्हणतात. पळूनी तत्क्षणी जागिन्नाला नाचणारा म्हणतात. तसं पळून गेली म्हणजे कुठे गेली? नव्हती. अंधार कुठे गेला? नव्हताच. पण होता त्यावेळेला काय रुबाब होता त्याचा. तसा अविद्या ज्या वेळेला असते तिचा रुबाब इतका मोठा आहे. काय तिचा रुबाब. आणि तिला नंतर शोधायला गेले त्यावेळेला ती सापडणारच नाही, कारण ती नसलेल्या पदार्थाची ख्याती आहे, अस्तित्वातच नाही. आणि तिने एवढं सगळं जगत दाखवलं, देहादी प्रपंच दाखवला. तेव्हा विद्वानाला ते दृष्टार्थापत्ती झाली आणि मुमुक्षुला ती श्रुतार्थापत्ती झाली. दोघांचं काम झालं. चला, जेव्हा वाक्यात केवळ एखाद्या पदाचा किंवा अर्थाचा अध्याहार न करता संपूर्ण वाक्याचाच अर्थ अन्य अर्थाची कल्पना केल्यापासून अनुपपन्न असेल, अनुपपन्न म्हणजे असंभव असेल, तर तेव्हा त्यास अभिहितानुपपत्ती रूप श्रुतार्थपत्ती असे म्हटले जाते.
तर श्रुतार्थापत्ती हे तर आपल्या ऐकण्यात आलेच आहे आता 2 प्रकारातले श्रुतार्थापत्ती. आता त्याच्यातली अभिहितानुपत्ती असं म्हटलं ना, अभिहितानुपत्ती. अभिहितानुपत्ती कशात वापरलं होतं? ज्योतिष्टोम स्वर्ग काम तिथं वापरले होते. आता ते उपासनेचा कर्मामधला दृष्टांत होता. ज्योतिष्टोम यज्ञाचा म्हणजे कर्म करावं आणि स्वर्गाला जावं, तो त्यातला होता. आणि तत्ववेत्तेच्या दृष्टीने काही सांगा ना आम्हाला. तर ही काय झाली? जिज्ञासूच्या दृष्टीने तर शोकम तर ती आत्मविद किंवा आता तत्वमसी हे काय झालं? जिज्ञासूच्या दृष्टीने झालं. म्हणजे वेदाने सगळ्यांना श्रुतार्थापत्तीने ज्ञान करून दिलं. स्वर्गाला जाणाराला आणि ब्रह्मस्वरूपाशी प्रस्थान करणारालाही दोघांचंही काम झालं. एकाला स्वर्गाला पाठवलं आणि एकाला मोक्षाला पाठवलं. तर मग ते 2-2 का सांगितले वेदाने? अधिकार भेदाने सांगितलं. म्हणून ज्याला असं आहे ना, वेद नाही काय करत, तुमच्या इच्छेप्रमाणे उत्तर देतो. म्हणजे ते तुम्हाला जशी इच्छा असेल ना तसं तुम्हाला उत्तर मिळतं. ते म्हणजे बा तुम्ही प्रश्न काय करता याच्यावर उत्तर अवलंबून. वेदाला प्रश्न केला, मला सुख कशात मिळेल? वेद म्हणतात तुला कशाची अपेक्षा आहे? ते म्हणते संसारातल्या पदार्थांची. मग त्याला संसाराचे पदार्थ कसे मिळवावे हे सांगितलं. त्यामुळे संसारातले या मृत्यू लोकात सुख फार कमी मिळतं. यापेक्षा जास्त सुख मिळणारा पदार्थ आहे का? लगेच तिथं लगेच उत्तर आलं, स्वर्ग आहे. मोक्ष आहे नाही ना, स्वर्ग आहे. स्वर्गामध्ये गेल्यावर सुख अधिक मिळतं का? तर म्हटले हो. त्यासाठी काय करावं लागेल? लगेच सांगितलं, तुला यज्ञ करावा लागेल. तो स्वर्गाला गेल्यानंतरही तिथे स्वर्ग अधिक, तिथे जाऊन यज्ञ स्वर्ग सुख भोगलं मनोहर म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्मे कीजे कवी स्वर्ग सुख भोगीचे आणि मग तया पुण्याची पावती करे. ते म्हटले तिथून खाली येतं का? हो म्हटले. आणि मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हटले पाठाला जावं लागेल. ते नंतर सांगितलं. ते म्हटले मग या आधी सांगायला पाहिजे होतं ना, आम्हाला का असं फसवतो तो? तर ते म्हटले तुम्ही काय विचारता त्याप्रमाणे माझी उत्तर देण्याची पद्धती आहे. वेद ज्या माणसाला भोगाची इच्छा आहे त्या माणसाला वेद हा भोग पुरवतो, आणि ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मोक्षही करतो. त्या संपूर्ण मग सुखाचा राजमार्ग कोणता असेल तर तो मोक्ष आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. चला तेव्हा हे कशामुळे कळालं? अभिहितानुपत्ती रूप श्रुतार्थात. त्याप्रमाणे वर दिलेल्या दृष्टांतापैकी द्वारम या उदाहरणाव्यतिरिक्त बाकीची सर्वच्या सर्व उदाहरणे अभिहितानुपत्ती रूप श्रुतार्थापत्तीचीच आहेत. द्वारम वरती झालं ना, पिगेही द्वारम पिदेही का घेई दय ना, घे म्हणत होतो. द्वारम पिदेही. चला तेव्हा द्वारम पिदेही हे जे आहे ना उदाहरण सोडून बाकीची जेवढी उदाहरणं आली ती कशाची आहेत म्हणतात? तर अभिहितानुपत्ती. म्हणजे अभिहितानुपत्तीमध्ये म्हणजे फक्त कल्पना करायला सांगितलेली आहे, आणि द्वारम म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त अन्वय करायला सांगितलेलं आहे. द्वारम पिदेही याच्यामध्ये नाही, द्वारमच्या याच्यामध्ये हितानुपत्ती आहे का? नाही ना. तर अभिधानानुपत्ती तर त्याच्यामध्ये कोणती आलेली? अन्वय करायला सांगितलेलं आहे. अन्वय शब्दबोधाचा अन्वय करायला सांगितलेलं आहे. आणि अभिहितानुपत्तीमध्ये कल्पना करायला सांगितलेली. म्हणजे दृष्ट समोर तिथं दिसत नाही, पण अशा प्रकारची केली मिळालेली. जसं शोकातून तरुण गेला काय, किंवा उपाधिकृत भेद आहे ह्या कळाला काय, तर हे सगळं कशामुळे कळतंय? अभिहितानुपत्ती रूप त्याच्यामधून आलेला आहे. कल्पना करायला लावली. बरोबर. पुढं तिसरा मुद्दा सांगितलाय, तसेच रजताचे अधिकरण असलेली जी शुक्ती. बरं, आता हा विषय नंतर घेऊ. कुंडली पंढरनाथ भगवान की जय.